अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाने चोरी गेलेले तब्बल 171 मोबाईल शोधून ते त्यांच्या मूळ मालकांच्या हाती सुपूर्द करण्यात आले आहे। सायबर जनजागृती अभियानाच्या अंतर्गत हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला, ज्यात पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या हस्ते मोबाईल मालकांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले। अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात गुरुवारी सायबर जनजागृती अभियानाच्या अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात 171 चोरी गेलेले मोबाईल, ज्यांची किंमत अंदाजे 26,30,000 रुपये इतकी आहे, हे सर्व मोबाईल पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले। या उपक्रमामुळे शेकडो नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला। सायबर पोलिसांनी अथक प्रयत्न करून विविध जिल्ह्यातून आणि राज्यांबाहेरून हे मोबाईल शोधून काढले। हा उपक्रम सायबर जनजागृती महिना या अभियानाचा एक भाग आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत 3 ऑक्टोबर रोजी मुंबईतील पोलीस महासंचालक कार्यालयात या अभियानाचे उद्घाटन करण्यात आले होते। या पार्श्वभूमीवर अमरावती पोलीस आयुक्तालयात देखील विविध जनजागृती कार्यक्रम आणि उपक्रम राबविण्यात आले। कार्यक्रमाला उपायुक्त रमेश धुमाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्याम घुगे, पोलीस निरीक्षक महेंद्र अंभोरे, अनिकेत कासार तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका कोटावार यांची उपस्थिती होती। कार्यक्रमादरम्यान सायबर सुरक्षा संदर्भात जनजागृतीपर चलचित्र देखील दाखविण्यात आली, तसेच नागरिकांमध्ये माहितीपर पत्रके वाटण्यात आली। पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले। त्यांनी सांगितले की ऑनलाईन आर्थिक फसवणूक, महिला आणि बालकांविरुद्ध होणारे अपराध तसेच सोशल मीडियावर होणाऱ्या धोक्यांपासून स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे। आज अमरावती शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये विविध पोलीस स्टेशनला जे मोबाईल चोरीला गेले होते अथवा गहाळ झाले होते, असे बरेच मोबाईल जे आहेत रिकवर केलेले आहेत। सुमारे 171 मोबाईल आमच्या सायबरच्या टीमने आणि काही पोलीस स्टेशनने रिकवर केले, ज्याची किंमत जवळपास 26 लाखाच्या वर आहे। ते मोबाईल परत करण्यासाठी आम्ही आज सगळे मोबाईलचे जे ओनर्स आहेत त्यांना आज आम्ही बोलवलं होतं आणि त्यांना ते मोबाईल आम्ही आज परत केलेले आहे। सायबर पोलिसांच्या या उपक्रमामुळे अनेकांना त्यांच्या मूल्यवान वस्तू परत मिळाल्या आहेत आणि नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी विश्वास अधिक रूढ झाला आहे। सायबर गुन्हेगारांपासून संरक्षण हे केवळ पोलिसांचे नाही, तर प्रत्येक जबाबदार नागरिकांचे कर्तव्य आहे।